आपण कृष्णाच्या जीवनातल्या लीला बघतोय. पहिलं बघितलं की आपण बालपणी त्यांनी ज्या निरनिराळ्या लीला केल्या, असुरांना मारलं, असुरवध लीला, गवळणींबरोबर त्यांनी ज्या लीला केल्या, गोपाळांबरोबर त्यांनी ज्या लीला केल्या, एक दोन बघूया त्यातल्या. गोपाळ हे गुराखी आपण ज्याला म्हणतो ते. कृष्ण हट्ट धरायचा की मला गायींबरोबर पाठव. शेवटी आई म्हणते की तुझ्या एवढ्या तक्रार येत आहेत, तू गायींबरोबर दूर गेलास तरच बरं, म्हणून आई पाठवते. मग त्याच्याबरोबर बलराम आहेत आणि त्याच्याबरोबर इतर सगळे आहेत. गोपाळ काला ही जी एक प्रक्रिया आहे, इट इज अ प्रोसेस. नुसतं एकमेकात मिळवणं नाही आहे, त्याला कारण घडलेलं आहे. एकदा कृष्ण म्हणतो की अरे पेंड्या आहे, दुसरे गरीब आहेत, श्रीदामा, बरीच मंडळी आहेत, निरनिराळ्या आर्थिक स्तरातली आहेत, लपवून खात होता झाडाच्या मागे. तो म्हणतो काय खातोयस? तो म्हणतो कालची भाकर आहे. मग तो म्हणतो की आम्ही खरवस आणलं आहे, कोणी लाडू आणलेले आहेत. हे बरोबर नाही, आपण सगळ्यांनी एकत्र खाल्लं पाहिजे. म्हणून एक रिंगण धरून सगळे बसायचे, मध्ये एक असं मोठं कापड ठेवायचे, त्याच्यात सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या रिकाम्या करूया. कुणी काय काढलं नाही म्हणून तो काला करायचा. कालवणे, कालवतो ना आपण, त्याला काला म्हणायचा. आणि आपण गमतीनं म्हणत नाही, हा अनुभवाचा विषय आहे. आपण यावेळेला जरा निराळ्या पद्धतीचा हा भागवत सप्ताह म्हणतच नाहीत, भागवत कथा 7 दिवस आहेत. हा कारण 7 दिवस सगळ्या जगभर भागवत सांगितला जातो, ज्याला भाद्रपद शुद्ध नवमी ते भाद्रपद पौर्णिमा, त्याला भागवत सप्ताहाचाच सप्ताह म्हणतात. म्हणून आपण हे दिवस निवडले. हे दिवस निवडताना वर्किंग डेज आहेत का वगैरे असा कोणताही विचार केला नाही. कारण लोकांनी यावं ही तर इच्छा असतेच, पण लोक येतील येणार नाहीत हा विचार न करता भाद्रपद शुद्ध नवमी ते भाद्रपद पौर्णिमा हे 7 दिवस. एरवी 8 दिवस असतात, कारण पहिला दिवस हा महात्म्याचा असतो. म्हणून 8 दिवसाचा सप्ताह कसा? सप्त म्हणजे 7, पण आपण आठवडा शब्द वापरतो. आठवडा ते 7च दिवस असतात की. आठवड्याचा बाजार गुरुवार ते गुरुवार, तर गुरुवार ते गुरुवार म्हणताना 8 दिवस होतात. म्हणून पहिला दिवस महात्म्याचा असतो. आपण पहिल्या दिवशी महात्म्यच बघितलं. भागवत ग्रंथाचं काय महात्म्य आहे? तिकडे तो गयेला आपल्या भावासाठी श्राद्ध वगैरे सगळं करतो. ते आपल्या ठिकाणी ठीक आहे, पण भागवत त्याच्यापेक्षा प्रभावी आहे. म्हणजे जी पुढे मुक्ती किंवा गती मिळत नाही ती भागवताच्या श्रवणाने मिळते. त्याचा तो पिशाच्य योनीतला भाऊ, व्यसनी, दुष्ट, पण त्याला तो मुक्त व्हायचं आहे. भागवत सप्ताह. बाकीचे ऋषी मुनी ते म्हणतात हा पिशाच्य योनीचा त्या बांबूत बसलेला होता. ते म्हणाले त्यांनी बांबूत बसून एकचित्ताने फक्त भागवत ऐकलं आणि स्वतःला सांगत होता मला मुक्त व्हायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे. तुम्ही भागवत करमणुकीसाठी ऐकत होतात, काही जण प्रबोधनासाठी ऐकत असतील, पण मला मुक्त व्हायचं असा तुमचा संकल्प कुठे? मग काय करूया? मी तुम्हाला पुन्हा एकदा भागवत सप्ताह सांगतो. म्हणजे हा सप्ताह संपल्यानंतर लगेच गोकर्णाने आणखीन एक सप्ताह सांगितला. आणि त्याच्यानंतर सांगितलं की सगळे जे ऋषी वगैरे होते ज्यांनी नीट ऐकलेलं होतं त्यांच्यासाठी वैकुंठातून विमान आलं. ते विमानात बसले आणि मुक्त झाले, वैकुंठात निघून गेले. एक शैली आहे ती वर्णन करण्याची. मुद्दा काय आहे की भागवताचं जे सामर्थ्य आहे, भागवताचं जे महात्म्य आहे ते अप्रतिम. म्हणजे बाकीच्या ग्रंथा महाभारत वाचतात लोक, महाभारताचं असं काय, रामायणाचे सप्ताह करतात, पण सप्ताह म्हणलं की भागवत एवढा मोठा ग्रंथ 18,000 ओव्यांचा सप्ताहच का? कारण परीक्षिताच्या जीवनात 7च दिवस उरले होते, पण तो कुठल्या संकल्पाने बसला होता? मुक्त होण्याचा. म्हणजे आत्मसाक्षात्कार करून घेईन, आत्मप्राप्ती करून घेईन, आणि त्याच्यासाठी काही खाणार नाही, पिणार नाही, ज्याला प्रायोपवेशन म्हणतात. न खाता न पिता, कारण मी वेळ घालवणार नाही आहे त्याच्यात. ज्या ज्या वेळेला शुकमुनींनी त्याला विनंती केलेली आहे, राजा थोडं खा, नाही, माझ्या वडिलांनी एक बोर खाऊन हा ग्रंथ लिहिलेला आहे. रोज एक बोर खायचे. आणि त्यांच्या आश्रमाचं नावच बदरिका आश्रम होतं. बदरिका संस्कृत म्हणजे बोरी, आपण बोराचं झाड म्हणतो ते. तू एक बोर तरी खा. त्यांनी सांगितलं की कशाला तुम्ही पुन्हा पुन्हा तो विषय काढताय? माझ्या मनात एवढे चांगले प्रश्न आहेत, त्या प्रश्नानं उत्तर द्या ना. जो 7 दिवसात मरणार आहे त्याला काय त्या प्रश्नांचं कौतुक आहे? आपल्यासाठी तो प्रश्न विचारतोय. मी जर म्हणलं हा परीक्षित हा आपला प्रतिनिधी आहे, तो भाग्यवान प्रतिनिधी आहे, कारण त्याला माहिती आहे 7 दिवस तो मरणार नाही आहे. आपण भाग्यवान नाही होतो. रोज वर्तमानपत्र उलटलं की या दुचाकीच्या टकरीत 2 जण मेले, वय 22 वय 25.
हे काही वय आहे का मरायचं? पण त्याची कृतीच अशी करतात की मरतात, म्हणजे मरण बोलवून घेतात, ते ओढवून घेतात. हे का सांगतोय? हे भागवत हा मृत्यूच्या छायेतला ग्रंथ आहे, पण मृत्यूची छाया सर्वांवर आहे. महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग, महाराजांचे सासरे म्हणजे त्यांच्या ज्या अंधपत्नी होत्या, त्या अंधपत्नींचे वडील गोंदवल्यात जेवल्यानंतर एकदा हात धुवत होते. हात धुताना ते म्हणाले की तुमच्या मांडीवर मरण यावं अशी माझी इच्छा आहे. तर महाराज म्हणाले तो योग नाही आहे. म्हणजे तुम्ही माझ्या आधी मरणार? तुम्ही आधी मेलात तर माझ्या मांडीवरच येईल की मरण? त्यावेळेला म्हणाले कुऱ्हाड सुटलेली आहे. कोण म्हणतात तलवार सुटलेली आहे, कुऱ्हाड सुटलेली आहे. इतक्या महाराज आत्मविश्वासाने म्हणले की त्यांचे जे सासरे होते, व्याही सासरे वरती बघायला लागले की कुऱ्हाड खरंच सुटली आहे का? महाराज म्हणाले प्रत्येकाची कुऱ्हाड सुटली आहे, जन्मापासून सुटलेली आहे. कुणाची दूर आहे, कुणाची जवळ पोचली आहे. पण मुख्य गंमत काय, दूर का जवळ याची चिंताच कोणाला पडलेली नाही. आपण अमर आहोत, अमर पट्टा घालून आलेला आहे. चिरंजीव हे सर्वही मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व. शब्द महत्व आहे, सर्व. देहसुद्धा सांडतात ना, पूर्ण आणि जाळणं काय आहे. अकस्मात सांडूनिया सर्व जाते. म्हणून तुम्हाला सांगितलं 5-6 श्लोक मनाच्या श्लोकातले. काल तुम्हाला सांगितले ची असलेले श्लोक जवळजवळ 19 आहेत. आणि हे ची मनास जना भक्ती पंथेची जावे, जगी सर्व सुखी असा कोणा विचारे मना तूची शोधून पाय. असे शब्द लिहा. मी सांगत नाही किती संख्या आहे ती, पण 2 श्लोक असे आहेत. हे जर केलं नाही तर तुमची चीतू होईल. विकारे घडे हो जनी सर्व ची ची नाहीतर ची हा प्रवचनाचा विषय आहे. आणि खूप ते श्लोक आहेत म्हणून एक आठवडाभर प्रवचनं करता येतील असे ते श्लोक आहेत. च म्हणजे तो हे केलंच पाहिजेस, आणि नाही केलं तर तुझा धिक्कार करतील लोक, तुझा तिरस्कार करतील, शिथू होईल तुझी समाजात. गंमत बघा. तर आपण विचार करत होतो की ज्या वेळेला हा आपण सप्ताह करा त्याच वेळेला ठरवलं होतं की कृष्ण जन्म रुक्मिणी आपण काहीही करणार त्या वेळेला, जवळजवळ 3 महिन्यापूर्वी असा एक सप्ताह करूया की कुठलंही, मी ते डिस्ट्रॅक्शन म्हणत नाही, परंतु ते आहे. पाळणा हलवा हे करा. कोण कृष्ण जन्माची पार्श्वभूमी बघणार आहे? आता रुक्मिणी हरण, त्याच्यात रुक्मिणी पत्र लिहिते, असं कर, ती काही तयारी चालू असते सगळी. तो रथ काय, हे काय, सगळं कसलं रुक्मिणी हरण. ते शेवटी रथ वगैरे दाखवत नाहीत, पण शेवटी रुक्मिणी आणि कृष्ण ह्याच्यातलेच कोणतरी बसवतात. मग त्यांना वामन आला हे प्रत्येक वेळा. नंतर कुठला राक्षस मेला की नारळ फोडायचा, हिरण्यकशिपू मेला, हिरण्याक्ष मेला. कुणी झालं की जरा जय जयकार करूया, नृसिंह भगवान की जय. ते वाईट आहे का? बिलकुल वाईट नाही आहे, पण आपला उद्देशच निराळा आहे. विचार करूया भागवतावर, विचार करूया भागवतातल्या विचारावर. की हा वरवर भक्तीचा ग्रंथ वाटतो, पण ज्ञान आणि वैराग्य हे त्या भक्तीची मुलं आहेत. हे भागवताच्या महात्म्याची पहिली कथा बघितली आपण. भक्ती तरुण आहे आणि ज्ञान वैराग्य म्हातारे झालेले. इतके म्हातारे की कोणत्याही क्षणी मरतील, म्हणून ती रडते आहे. नारद म्हणाले मी असा प्रसंगच बघितला नाही, याला उपाय मी शोधून आणीन, पण तुझं दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. यमुनेच्या काठचा प्रसंग आहे, आणि यमुनेच्या काठी सगळ्या बसलेल्या आहेत तिच्या सखी. त्या कोण आहेत? नद्या आहेत, गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा, कोयना वगैरे सगळ्या. त्या म्हणाल्या आम्ही असं का होतोय? भक्ती आहे म्हणून आमच्या पाण्याला तीर्थ म्हणतात, भक्ती आहे म्हणून आमच्या जागेला क्षेत्र म्हणतात. तीर्थक्षेत्र या भक्तीमुळे आहेत. आणि ती आता अशी झालेली आहे की माझी मुलं तरुण होत नाहीत तर मी कशाला जगू? हे जात असताना त्यांना ते सनत कुमार भेटतात आणि ते म्हणतात भागवताचा सप्ताह कर, ते मुलं तरुण होतील, आईपेक्षा तरुण होतील, तेजस्वी होतील. आई तर तेजस्वी राहीलच. कोण करणार भागवत सप्ताह? म्हणाले आम्ही करतो, तू सगळी बाकीची तयारी कर. हा सप्ताह आपण त्याची गोष्ट पहिल्या दिवशी बघितली. गंमत बघा की हे सगळं करत असताना आपण भक्ती करतो. राधे राधे, राधा शब्द उद्याचा विषय आहे, पण आजच सांगतो की आजच आहे विषय. राधा नाहीच आहे हो भागवतात. भागवतात राधा नावाची व्यक्ती नाही, आराधनामधला राध हे क्रियापद आहे. राध. भक्ती करूया. जसं साधना, साध, साधू, साध्य, साधना हे सगळे क्रियापदावरून तयार झाले. आराधनातली राधा येते. आणि मग आपण चिंतन काय करतो? प्रपंचात सगळ्या धारा असतात वरून खाली पडणाऱ्या. मग वरून खाली जर प्रपंच आहे तर खालून वर परमार्थ असला पाहिजे.
म्हणून परमार्थाची जी शक्ती तिला राधा म्हणलेलं आहे. राधा ही शक्ती आहे भक्तीची, राधा ही शक्ती आहे मुक्तीची, हे लक्षात घ्या. आणि ती राधा उलटी जाते. म्हणून आम्ही नेहमी ध्यान करताना सांगतो, वरती अभिषेक पात्र आहे, खाली शिवलिंग आहे, त्याच्यावर करतोय आपण ओम नमः शिवाय जप म्हणतोय. अभिषेक पात्रातून धारा त्या शिवलिंगावर पडू देत. मी उलट बघतोय, शिवलिंगापासून अभिषेक. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा ना, आम्ही इथे सुद्धा करतो. आमचं अभिषेक पात्र आम्ही खाली जवळ ठेवतो म्हणून दिसत नाही लोकांना ती धारा. ओम ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः. अभिषेक पात्र आहे, खाली महाराजांच्या पादुका आहेत. ओम ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः. ओम ब्रह्म. ही राधा आहे, ती धार आहे. दुधाची धार पडते, मधाची धार पडते, आणि अमृत पेय जर आणलं तर त्याची धार सुद्धा पृथ्वीवर वरून खालीच पडणारे धारा. म्हणजे प्रपंच आहे. एका तेलाचं नाव धारा आहे, तुम्हाला माहीत आहे, ते असंच नाव दिलं. सगळा प्रपंच तळा, काय करायचे हे तेल वापरायचे, मसाला फोडणी काय वाटेल ते. धारा, धारा म्हणजे प्रपंच वरून खाली. राधा म्हणजे परमार्थ, राधा म्हणजे अध्यात्म, राधा म्हणजे भक्ती, राधा म्हणजे आराधना साधना. एक कुठेही नाही, विशेष गोपी असं म्हणलेलं आहे. राधा नावच नाही. राधा आली कुठून? जयदेव नावाचा कवी, त्याने गीत गोविंद नावाचं पुस्तक दिलं. त्याच्यात राधाकृष्ण हे जोडपं तयार केलं. आपण म्हणतो राधाकृष्ण नाचतात आणि आपल्याला बरं वाटतं, कारण गॅदरिंगमध्ये आयटम साजरा करायला सगळेजणी नाचतायत, मध्ये तो कृष्ण उभा आहे, आपल्याला बरं वाटतं. कृष्ण राधा जर गोकुळातली पात्र आहेत तर कृष्ण 12व्या वर्षी गोकुळ सोडून गेलेला आहे. तिथे आपण आत्ता थांबणार आहोत. मग 12 वर्षाचा मुलगा जो टीनएजमध्ये आलेला नाही आहे, 13 वर्षाचा नाही आहे, तो काय व्यभिचार करणार आहे? आत्ता आपण चीरहरण, चीर म्हणजे वस्त्र. आता लोक लक्षात ठेवा, द्रौपदीचं वस्त्रहरण आहे, नेसलेलं वस्त्र सोडलेलं आहे, म्हणून ते पाप आहे. इकडे हे 7-8 वर्षाची पोरं आहेत आणि त्या गोपी म्हणतात की तुझ्याशी अगदी पूर्णपणे मिळून जावं असं वाटतं, मध्ये कुठलाही. मग कपडे कशाला पाहिजेत तुम्हाला? हे तो सांगतो तिथे. कपडे पळवून नेतो, ती त्याची एक चेष्टा आहे, कृष्णाची एक क्रीडा आहे ती. त्या म्हणतात की अरे आम्ही आंघोळीला बांधून तू कपडे लिहून. एरवी काय म्हणत होतात मला, माझ्याशी तुम्हाला पूर्णपणे एकरूप व्हायचं आहे, पूर्णपणे एकरूप व्हायचं असेल तर कपड्यांची मध्ये एक लेयर, एक आवरण कशाला, या ना तुम्ही बाहेर. त्यावेळेला म्हणते कृष्णा असं करू नकोस रे. मग म्हणतात ते द्या. हे चीर, सोडलेली वस्त्र पळवणं हे चीरहरण आहे, आणि नेसलेली वस्त्र सोडणं हे वस्त्रहरण आहे. दुःशासन आणि कृष्ण सारखे आहेत काय? बिलकुल नाही आहेत. कृष्णाची क्रीडा, पण त्याच्यातूनही त्यांनी शिकवले, भाषा वापरू नका. तुझ्याशी अगदी पूर्णपणे एकरूप व्हायचे पण मध्ये कपडे असले पाहिजे. तुझ्याशी पूर्णपणे एकरूप व्हायचे पण मध्ये माझ्या पैशाचा विचार असला पाहिजे. तुझ्याशी पूर्णपणे एकरूप व्हायचे पण माझ्या मुलांची चिंता आहे. तुझ्याशी पूर्ण कसे होणार आहेत पूर्णपणे, ही सगळी वस्त्र सोडली पाहिजे. त्याचं प्रतिकात्मक म्हणून त्यांनी, आणि ते झाडावर बसून पाय हलवत गमतीदार म्हणतात, ए ते तिचं आहे, निळं वस्त्र तिचं आहे, ते तांबडं तिचं आहे. गंमत बघा, खेळ येतो. चीरहरण, जसं त्यांनी निर्णया ठिकाणी हे चोरलं, मोठी चोरी त्यांनी केलेली आहे, पण त्यातून तो बाहेर पडलेला आहे. पण त्याचं एक नाव चित्त चोर. तो म्हणतो हा माझा परिचय आहे, मी तुमचं चित्त चोरतो. मगाशी जो एक प्रसंग होता तिथे ते गाणं तुम्हाला सांगत होतो, ते हे गाणं आहे की तुम्ही गोकुळीचा चोर बांधताय, दोर बांधून नाही. बांधायचा ना गोकुळीचा चोर, करा श्वासाचा दोर, करुनिया श्वासाचा दोर, करुनिया नामाचा दोर, करुनिया ध्यानाचा दोर, बांधिला गोकुळीचा चोर. गोकुळीचा चोर काय दोरीने बांधणार आहात तुम्ही? श्वास, नाम, ध्यान ही आतली उपासना, तो आपला विषय आहे. उपासनेच्या अंगानं, सध्याच्या जीवनाच्या अंगानं भागवत. भागवत नुसत्या गोष्टींसाठी असं आपण बघत नाही आहोत, हा विषय आहे. हे कळलं तर पुढे जाऊया. एक आहे गोवर्धन उद्धार. फरक बघा, गोवर्धन सगळ्यांच्या मदतीने उचलला आहे. जनता जनार्दन त्याला म्हणतात. रामाने शिवधनुष्य एकट्याने मोडलेलं आहे. म्हणून ज्यावेळेला एकटा माणूस पराक्रम करतोय तो शिवधनुष्य उचललास. ज्यावेळेला सगळे येऊन करतात त्यावेळेला तो गोवर्धन पर्वत उचललास. त्या गोवर्धन पर्वताची काय कथा आहे? कृष्णाचा विचार किती क्रांतिकारक आहे बघा. कृष्णाने ज्याला स्पर्श केला ना ते दिव्य होऊन गेलं. त्यांनी शाकाहाराला पूर्ण मान्यता दिली, आणि शाकाहार म्हणजे दूध आणि पोहे.
जे तिथे पिकत होत आहेत ते तांदूळाचे पदार्थ, दूध आणि पोहे ह्याला इतकं दिव्यत्व दिलं की प्रसाद म्हणून आपण गूळ पोहे निरनिराळ्या प्रकारचे करतो ना. पोहे सामान्य माणसाच्या घरात असतात. त्यांनी सामान्य माणसाचा हात कधी सोडला नाही कृष्णाने. ते झालं. त्याच्यानंतर क्रीडा, तो ज्या क्रीडा खेळला ना त्या क्रीडेला दिव्यत्व प्राप्त झालं. आज आपण त्या क्रीडा विसरलेलो, पण आपण लगोऱ्या खेळायचो, सूरपारंब्या खेळायचो, पोहायचो, अबलहबी करायचो, हाईड अँड सीक ज्या लपाछपी म्हणतात, हे खेळ कृष्णाचे. ते खेळ करायला महागडी बॅट स्टम्प्स वगैरे काही लागत नाही. हुतुतू आहे, कबड्डी आहे, आट्यापाट्या आहेत, तुमचा देह आहे तिथे आणि देहाच्या हालचाली आहेत आणि त्याच्यामागे बुद्धी आहे. आट्यापाट्या बघावर, खो खो बघावर, आट्यापाट्याला तर बुद्धीच लागते. तो कुठे वळणार हे मला कळल्यानंतर मी जरा इकडे होतो, तो मला पकडू शकत नाही, जरा इकडे होतो. जसा गोली असतो ना, तो बघत असतो आणि मला गोल करायचा आहे तर मी त्याचे नजर चुकवून गोल करतो. तो इकडे वळतो त्यावेळेला तिकडे गोल झालेला असतो. हा खेळ आहे. बुद्धिबळ वगैरे, सारीपाठ वगैरे हे सगळे खेळ आहेत. त्या कृष्णाने ह्या खेळांना दिव्यत्व दिलं. मग अशी काला सांगत होतो तेव्हापासून सगळ्यांच्या मनात जो एक गंड होता, कॉम्प्लेक्स, की आपण गरीब आहोत, आपल्याला ताजं काही मिळत नाही, हे तुम्ही श्रीमंतांनी खरवस खाल्ला. हे गाणं आहे ना, कितना थमाल आपुल्या गाई, आम्ही जातो घराचे. तो पेंड्या म्हणतो की तुम्ही रोज खरवस वगैरे आणता, मला आणलेला डबा खावा लागतो, तुझ्या गाई ज्या मी सांभाळतोय घे परत. कृष्णा थमालले म्हणजे सांभाळ रे, सांभाळ आपुल्या गाई, आम्ही आमच्या घराशी जातो. बघा, त्यावेळेला कृष्ण म्हणतो की हे बरोबर नाही आहे, म्हणून सगळ्यांनी तिथे होता आपण ते कालवूया. आणि 20 पदार्थ कालवले तर 21वी चव येते, ती काल्याची चव असते. बघा ना, आपण लाडू स्वतंत्र खातो, आपण लोणचं स्वतंत्र खातो. लाडू आणि लोणचं बघा, तिसरी चव तयार होतेच. म्हणून काला कधी हे झालाय असं झालेलं नाही. काला नेहमीच रुचकर असतो, चवदार असतो, कारण तो पदार्थ नाही भेळ वगैरे करतात, भेळ मिसळ म्हणजे कालाच ऐक्यो. पण उघड ते खाण्याचे पदार्थ आहेत, विकले जाणारे पदार्थ आहेत. काला तसा नाही आहे. दिव्यत्व दिलेलं आहे, डिव्हिनिटी. काला ही क्रिया. त्याच्याभोवती आधी नाचायचे, सगळ्यांना भूक लागायची. आता जेवायला कसं, मग आधी श्लोक म्हणूया. ते श्लोक वगैरे सगळे प्रसिद्ध आहेत, पण आपल्याला ते श्लोक वगैरे बघायला वेळ नाही आहे. पण एक लक्षात घ्या, हा सगळं झाल्यानंतर तो म्हणाला यज्ञ काय करतात प्रत्येकजण. आता हे सांगितलं तर तुम्हाला गैर वाटेल. अरे प्रत्येकजण एक यज्ञ करायचा गोकुळाचा, एक पूजा करायची गोकुळाची. प्रत्येक वेळा तुम्ही पूजा करता, त्याच्यात तूप वगैरे यज्ञाला तुम्ही आहुती देता. मुलांचे हातपाय बघा, कृष्णाला माहीत होतं 12 वर्षापर्यंतच आपण गोकुळात आहोत. त्या 12 वर्षात एवढे असुर आलेले आहेत, एवढी संकट गोकुळावर आलेली आहेत. आपण गेल्यानंतर यांचं रक्षण कोण करणार आहे? तेव्हा दूध तूप जे विकावं लागतं मथुरेत नेऊन आणि नंतरच तुमचा संसार चालणार असतो, ते तुम्ही विका. पण प्रत्येक वेळेला यज्ञात स्वाहा स्वाहा, मुलांना द्या ना ते तूप, मुलांना द्या ते लोणी, मुलांना पाजा ते दूध. यज्ञ करून काय खर्च करता? हे कृष्णाने सांगितल्यानंतर गोकुळातल्या वृद्धांना पटलं नाही, पण तरुणांना पटलं. मुलं तर आनंदात, आम्हाला तूप मिळणार खायला, आम्हाला हे मिळणार खायला. एक म्हणाला आपण यज्ञ करायचा, पूजा करायची, आणि ती गोवर्धनाची करायची, कुठल्याही देवाची करायची नाही. केवढा क्रांतिकारक विचार आहे. गोवर्धनचा अर्थच आहे, गो म्हणजे गाई आणि वर्धन म्हणजे रक्षण, पालन, पोषण. हा गोवर्धन पर्वत आहे, म्हणून त्याच्या शिखरावर पडलेलं पाणी गोकुळात साठतं, आपल्याला पाणी तो देतो. जे निरनिराळं गवत वगैरे असतं ते गवत खाऊन गाई आपल्याला दूध देतात. निरनिराळ्या वनस्पती तिथे आहेत, त्यापैकी काहींचा पाला आपण खातो, काहींची मुळं खातो. हे कृष्ण सांगतो. त्या गोवर्धनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गोवर्धनाची पूजा करूया. पूजा करतात, एकच यज्ञ करूया, प्रातिनिधिक रिप्रेझेंटेटिव्ह यज्ञ एकच करतात. इंद्राला राग येतो. तो म्हणतो तू तर ज्यावेळेला वायूसाठी यज्ञ करत होता त्यावेळेला वायवे स्वाहा इंद्राय स्वाहा म्हणून माझ्यापर्यंत वायूला मी देत होतो, आता उपासमार व्हायला लागली आमची. कृष्ण म्हणाला मला तुमच्या देवतांच्या उपासमारीशी कर्तव्य नाही, मला माझ्या गोकुळातली भावंड मित्र हे काटक्या पायाचे दिसतात, फार वीक अशक्त दिसतात, त्याच्याशी माझा संबंध आहे. इंद्र चिडला. इंद्र हा कशाचा देव आहे? पर्जन्याचा देव आहे, पाण्याचा देव नाही. पाण्याचा देव वरुण आहे. त्यांनी एवढा पाऊस पडायला सुरुवात केली आणि इंद्र हा पावसाचा आहे म्हणून पाऊस आणि ऊन असताना दिसतं, त्याला आपण इंद्रधनुष्य म्हणतो. इंद्रधनुष्य घेऊन जातो आणि ढगांना बाण मारतो की तो पाऊस पडायला लागतो, अशी ती कल्पना आहे.
ते इंद्राने एवढा पाऊस पडला, वाहून जायला लागली गाय. ते म्हणाले त्यांना धरून आणा, आपण गोवर्धन उचलूया. आणि गोकुळ काय फार हजारो लोक राहत नव्हते, काही कुटुंब होते, सगळे त्या गोवर्धनाखाली आले. गाई वासरं सगळे सुरक्षित. कितीही पाऊस पाड, गोवर्धनावरून ते पाणी जात होतं वाहून, हे सुरक्षित होते. आता हे करताना कृष्णाने एक गंमत केली. आता बारीक भागवतकार काय सांगतात, कृष्णाच्या डाव्या हाताची करंगळी, आपल्यासुद्धा करंगळी आधीच इतकी अंगठ्या एवढी ताकदवान नसते, त्यातल्या त्यात डावा हात म्हणजे आपण वापरत नाही म्हणून तो हेच असतो. तुम्हाला मी सहज सांगतो म्हणून वाचलं आहे, सध्या संशोधन आहे. तुम्ही डावा हात जास्त वापरा. जी कामं उजव्या हाताने करतात डाव्या हाताने शक्य आहे ती करा, नाहीतर पॅरालिसिससारखा, आपण ज्याला पक्षपात म्हणजे पक्षाघात म्हणतो ना, पॅरालिसिस होईल तुम्हाला. दोन्ही शरीराच्या बाजू वापरल्या गेल्या पाहिजेत. म्हणून जे नर्तक आहेत ना, आपण जे निरनिराळे भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी, कुचिपुडी, भांगडा हे म्हणतो, त्याच्यात दोन्ही हात हलतात, शरीराच्या दोन्ही बाजू हलतात. त्यांना फार क्वचित पॅरालिसिस होत नाही. म्हणून शक्य आहे तर डावा हात वापरा, हे हल्ली डॉक्टर सांगतात. नाहीतर मग तुम्हाला अल्झायमर होईल, पॅरालिसिस होईल, सगळं होईल. दोन्ही हात दिले, दोन्ही हात वापरा, दोन्ही पाय वापरा, शरीराची दोन्ही बाजू वापरा. उजवी बाजू आपण जास्त वापरतो, डाव्या हाताच्या मधल्या बोटातली अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात जात नाही, म्हणजे आपली दोन्ही बोटांचा आकारही सारखा नाही आहे. कुठेतरी विचार द्यायला पाहिजे. हे संतुलन आहे ना, ते कृष्णाच्या जीवनाचं रहस्य आहे. समत्वम योग उच्यते. समत्व, साम्य पाहिजे, सिमिट्री पाहिजे. इकडे मी असा हलतो, तिकडे चित्रकला बघा, नृत्य बघा, हा हात असा हलतो, तो हात मी असा वळतो, तसा वळतो, केवढा व्यायाम आहे तो. संपूर्ण देहाला सर्वांग सुंदर व्यायाम आहे तो. हे मी सहज जाता जाता कृष्णाने ह्या सगळं करून दाखवलं. कृष्णाचं नृत्य, प्रत्येक तो गोपाळ म्हणतो, एवढा चांगला नाचतोच कुठे रे, तू कुठे या. आणि नाच म्हणत नाही, त्याला नृत्यच म्हणायचं. नाच म्हणजे डान्स, आणि कृष्णाचा डान्स नव्हता, लक्षात ठेवा. नृत्याला इंग्लिशमध्ये शब्द नाही आहे, नृत्यच आहे ते. तू कसं, तो म्हणतो पुढे आपण बघणारच होतो प्रसंग, त्यावेळेला बघूया. तो म्हणतो हे मी सगळं शिकून आलेलो आहे. कृष्ण ज्या पद्धतीने बासरी वाजवायला उभा राहतो तसा त्याच्या आधी किंवा नंतर कोणताही देव उभा राहिलेला नाही. सरळ उभा राहिलेला राम आहे, कंबरवर हे आहे, विठोबा आहे. कृष्ण कसा त्रिभंगाकृती, असा असतो ना, असे पाय टाकतो. त्रिभंगाकृती कृष्ण आहे. आणि त्याची ती पोज आहे ना, ती दुसऱ्या कुठल्याही देवाची नाही. कृष्णाचं युनिकनेस म्हणजे कृष्णाचंच फक्त असलेलं कितीतरी वैशिष्ट्य सांगता येतील. तर आपण बघत होतो गोवर्धन, तर त्यांनी डाव्या हातावर उचलला. ते म्हणाले मी नुसतं कशाला उचलू, तुम्ही आपापल्या काठ्या लावा. आता प्रत्येकजण म्हणतो तुझी काठी किती लहान आहे रे, तूच लहान आहे. मोठी माझी काठी आहे, माझ्यामुळे हा गोवर्धन उचलला गेलेला आहे. ज्या वेळेला कृष्णामुळे होतं तोपर्यंत सगळं व्यवस्थित असतं. माझ्यामुळे गोवर्धन उचलला गेला असं वाटतो त्यावेळेला कृष्ण सहज एक गंमत केलो, करंगळी जरा खाली आणतो. सगळेजण घाबरतात, काय काय व्हायला लागलं, हा डोंगर अंगावर पडला. तर कृष्ण म्हणला कळलं ना, मी शक्ती आहे, ती शक्ती तुमच्यातून व्यक्त होते म्हणून तुम्ही व्यक्ती आहात. मी शक्ती आहे, तुम्ही व्यक्ती आहात. आणि याची मोठी काठी त्याचं काही नाही, तुम्ही सपोर्ट दिलेला आधार, हे लक्षात ठेवा. हे गोवर्धन तत्व आहे. जनता जनार्दन, जनता म्हणजे लोक, आणि जनार्दन म्हणजे त्यांचा देव. आता या प्रसंगी झालं काय, इंद्र हरला, पाऊस पाडून पाडून थकला. मग सगळे ऋषी वगैरे एकत्र आले आणि त्यांनी जय जयकार करायला सुरुवात केली. कृष्णाचा एक सुंदर वर्णन आहे तिथे. आकाशगंगेचं पाणी, ऐरावत नावाचा हत्ती म्हणजे तो इंद्राचा हत्ती आहे, तो आपल्या सोंडेत घेऊन त्याने अभिषेक केला पहिल्यांदा गोवर्धनावर, नंतर कृष्णावर. आणि त्यावेळेला सगळेजण म्हणले, ते कृष्णाला नाव पडलं गोविंदा. आपण जर गेलो आमच्या व्यंकट तो उठचून व्यंकटेश बालाजी म्हणतो आपण त्याला, तिरुपतीचा, जे चालत जातात ते गोविंदा म्हणत असतात, तो हा प्रसंग आहे. सगळ्यांनी त्याचं नावच कृष्णाच्या अनेक नावांना गोष्टी आहेत, प्रसंग आहेत, ते शिकलं पाहिजे, त्या नावावर चिंतन केलं पाहिजे. गोविंदा म्हणजे सगळ्या इंद्रियांना आनंद देणारा, तो नुसत्या डोळ्यांना आनंद देत नाही. आणि सहज जाताच सांगतो गोपी म्हणजे काय, पी म्हणजे पिणे. संपूर्ण कृष्णाला सर्व इंद्रियातून पितात. कृष्णाचं रूप डोळ्यातून, कृष्णाची बासरी कानातून, कृष्णाचा श्वास आपल्या नाकातून, हे सगळ्या इंद्रियातून सतत कृष्णाला पीत असतात. म्हणजे कृष्ण रसाला पीत असतात, त्यांना गोपी म्हणायचं. गोप म्हणजे ज्यांचं कृष्ण म्हणजे पालन करतो, जे गायींचं पालन करतात ते गोप आहे, त्याचे सवंगडी आहेत, बॉईज मित्र आहेत. ह्या मात्र गोपी शक्ती आहे.
रासलीलेच्या वेळेला आपण बघणार आहोत। तर ते सगळं झाल्यानंतर इंद्र म्हणाला आता काय करायचं, तो ब्रह्मदेवाकडे गेला। मग सगळा पाऊस वगैरे थांबला, गोवर्धन खाली ठेवला, गोवर्धनाची पूजा, गोवर्धनाची प्रदक्षिणा, गोवर्धनच देव बनला ना गोकुळाचा। मग इंद्र गेला ब्रह्मदेवाकडे। ब्रह्मदेव म्हणाला मी त्याला धडा शिकवतो, स्वतःला समजतो कोण तो। आता हा जो प्रसंग आहे तो सगळ्यात विचार करण्यासारखा प्रसंग आहे। ब्रह्मदेव येतो आणि संधी साधून काय असतं की एक गोपाळ एवढा आहे, त्याचा धाकटा भाऊ एवढा आहे, त्या धाकट्या भाऊला हे फसवतात, ह्यांना खेळायचं असतं। खायच्या वेळेला सगळ्यांना एकत्र बोलवतात, गाय वासरं, तुला मी माझी घोंगडी देतो। मोठ्या भावाची घोंगडी म्हटल्यानंतर धाकटं खुश होतं, अरे माझी बासरी देतो, वेणू पावा ते तुला देतो। इतकंच कशाला, तो म्हणतो की माझं मुंडाचं माझं हे सगळं तुला देतो, गायीनं तू सांभाळ, आम्ही बोलवत नाही तोपर्यंत। आणि हे खेळ खेळायचे, ते बिचारे गायींच्या मागे आहेत, बासरी वाजवत आहेत, काय ते। एकदा ब्रह्मदेवाला या सगळ्यांना त्यांनी चोरून नेलं। हे इकडे खेळात मग्न आहेत। संध्याकाळ झाल्यानंतर ते म्हणतात गायींचं हंबरणं कसं ऐकू येत नाही, त्यांना वासरांची आठवण येते, वासरं उड्या का मारत नाहीत, त्यांना आपल्या आईची आठवण येते, आणि बासरी वाजत नाही, गायींच्या गळ्यातले घुंगरू वाजत नाहीत, आणि काठी असायची त्या काठीलाही घुंगरू बांधलेले असायचे। हे काय आहे, शोध घेतात, कुठेही नाही, रडायला लागतात ते म्हणाले माझी घोंगडी वगैरे सगळं हरवलं असतं तरी चाललं असतं, भाऊ गेलाय धाकटा, गाय वगैरे हरवली असती तरी चाललं असतं, माझा धाकटा भाऊ गेल्यानंतर मी काय सांगू घरी जाऊन। कृष्ण म्हणतो बघूया काय प्रकार आहे ते, बसा, कुणी डोळे उघडायचे नाही। कृष्ण अंतर्ध्यान ज्याला म्हणतात ना, आतलं ध्यान, तो विचार करतो आणि बघतो काय, तर एका गुहेत दूरच्या या सगळ्यांना घेऊन ब्रह्मदेव बसलेला आहे। आता दोन उपाय आहेत, ब्रह्मदेवाकडे जायचं, विनंती करायची आम्ही पुन्हा असं करणार नाही, पुन्हा असं करणार नाही म्हणजे काय केलं आहे, गोवर्धन उचललं, आम्ही आमचं रक्षण केलं नाही। कृष्ण म्हणाला गंमत करूया, एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एक आहे, माझ्यातून मी सगळं विश्व निर्माण करतो। तो विचार करतो, आज आपण किती गायी घेऊन आलो होतो, 50 गायी घेऊन आलो होतो, 50 गायी त्यांनी स्वतःतून, डोळे बंद आहेत सगळ्यांचे। वासरं किती होती, 11 वासरं होती, 11 वासरं, मग किती गोपगडी होते, लहान भाऊ वगैरे अगदी कसे दिसत होते, त्यांचं रूप कसं होतं, हे सगळं बघा हुबेहूब तसं। आणि घुंगरू ऐकायला येतात। कृष्ण म्हणतो अरे इथे जवळपासच कुठेतरी, तुम्हाला नाही घुंगरू ऐकायला आले, जातात ते सगळेच तसे आहेत। आता पुढे खरी गंमत आहे, आल्यानंतर 1-2 दिवसात आई विचारते त्याला, हे तू शहाण्यासारखा का वागतोयस रे, कृष्णातून निर्माण झालाय तो, त्या कृष्ण माझ्यातही आहे, पण माझ्यातला अंशात्मय हा कृष्णच आहे ना, आणि तुझी घोंगडी रोज मळवायचास की रे, आता आठवडा झाला ती स्वच्छच आहे, आणि तुला बासरी वाजवता येत नाही, फुकणीसारखी हे बासरी कशी वाजवायला शिकलात, तुला कोणी शिकवलं, हे सगळंच निराळं झालं। शांडिल्य ऋषी येतात, काही ठिकाणी गर्ग ऋषी, ते गोकुळाचे ऋषी आहेत, ते सगळा ते म्हणतात काय झाले, मुलांची दृष्ट काढावी का, शहाण्यासारखी वागायला लागले, गायी जास्त दूध द्यायला लागलेले आहेत, वासरं बिलकुल त्रास देत नाहीत, आपण काय आहे प्रकार। शांडिल्य डोळे मिटून विचार करतात, ते म्हणाले मी एकच सांगतो, ज्यांच्या मुली लग्नाच्या झालेल्या आहेत यांना देऊन टाका, कारण हे आत्ता कृष्ण आहेत ते। याच्यातला भाव लक्षात घ्या तुम्ही, भाव फार महत्त्वाचा आहे। मग ते काय लग्न वगैरे होत असतील, 1 वर्ष होतो, ब्रह्मदेव आपल्या गायींना सांभाळतोय, कधीतरी परत मागायला आला तर गायी व्याल्या, याचं काम वाढलं, ती स्वच्छता करतोय, गोठा स्वच्छ करणं काय, ही गुहा स्वच्छ करायची त्याला, आणि बाळणपणाने सगळं ब्रह्मदेवाला करावं लागते। तेव्हा ब्रह्मदेव आता कृष्णाला शरण येणार आहे, कृष्णाची स्तुती करणार आहे। भागवतातले मोठे अध्याय आहेत, पण त्याच्यात तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, ते आपण नाही, आपण गोष्टी रूपाने बघतोय। तर त्यावेळेला कृष्ण म्हणतो याला एकच उपाय आहे, उद्या मी सगळ्यांना डोळे बंद करायला सांगतो, आणि जे सगळे माझ्यातून निर्माण झाले ते पुन्हा माझ्यात घेतो, तू त्यांना आणून सोड। त्याप्रमाणे ब्रह्मदेव आणून सोडतो, हे घरी जातात। आई म्हणाली कालपर्यंत बरं होताच रे, आज पुन्हा तसंच काही जातं, हे समजण्यासारखं आहे। मी इंटरनलाइज केला कृष्णना की माझ्यात कृष्ण उतरला, म्हणून इस्कॉन आपण जे म्हणतो त्याच्यात इस म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, बी कृष्णा कॉन्शियस। मी बोलतोय ना, कृष्ण माझ्यातून बोलतोय, मी बोलतोय कृष्णाबद्दलच बोलतोय, मी गाईन तर कृष्णाचं गाणं गाईन, मी खाईन तर कृष्णाला नैवेद्य दाखवून काय, कृष्णा कॉन्शियसनेस। त्याला सुंदर मराठी शब्द केलेला आहे, कृष्ण भावनामृत। कृष्ण भावना
गोपींची कधी मृत होत नाही, अमृत. कृष्ण भावना अमृत, सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस असं त्यांचं नाव आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ते प्रकरण संपतं, ब्रह्मदेव स्तुती वगैरे करतो, इंद्र वगैरे सगळे म्हणतात की अरे आपल्या लक्षात आलं नाही हा परब्रह्म आहे, ह्याच्यापासून आपण निर्माण झालेलो आहोत, हा स्वतःतून काहीही निर्माण करू शकेल. हा एक गोवर्धनाचा प्रसंग घ्या. कालिया मर्दन, हा कालिया आहे कोण, साप आहे, त्याचा सर्प आहे विषारी, त्याचा नाईलाज आहे, त्याच्या श्वासातूनच विष बाहेर पडतं. तो म्हणतो मला विष थांबवायला सांगते, मी मेलो पाहिजे ना, हा माझा धर्मच झालेला आहे, देहधर्म. श्वास सोडला की विष. तिकडे तो असतो रमणक बेटात. बेट म्हणजे आयलंड, त्याच्यावर एक लेक आहे म्हणजे सरोवर. सरोवर वाहत नाही नदीसारखं, आणि तिथे तो आपल्या पत्नी वगैरे सगळं कुटुंब राज्यातले लोक घेऊन राहतोय कालिया. त्याचं सगळं चांगलं चाललंय, पण गरुड यायला लागला. गरुडाला साप एके ठिकाणी आपोआप मिळायला लागले. काही गंमत आहे बघा, ज्या सापावर झोपलेला आहे कृष्ण आणि वाहन आहे गरुड, तो गरुड सापाचा शत्रू, आणि साप ह्याच्यापासून घाबरणार गरुडापासून. मग शेवटी तो कालिया विचार गरुड येऊन आपण सरोवरात, आपण काही पळून जाऊ शकत नाही आहे, काय करूया आपण यमुनेतच जाऊन राहूया. तिथे कृष्ण आहे की नाही, पण यमुनेचं पाणी विषारी व्हायला लागलं, वासरं वगैरे मरायला लागली, गोप लहान बाई आजारी पडायला लागले. त्यावेळेला आता कालियाकडे जायचं कसं लक्षात आलं त्याच्या, हा कालिया आहे म्हणून. चेंडू खेळताना त्यांनी चेंडू पाण्यात टाकला, आणि पाण्यात चेंडू आणण्यासाठी अरे जाऊ नकोस तिकडे कालिया आहे, विषारी नाग आहे लोक म्हणत आहे, तोपर्यंत त्यांनी उडी मारली. हा खाली गेला, खाली कालिया होता. दोघांचं नाही म्हटलं तरी थोडीशी झटापट झाली. तोपर्यंत यशोदा आणि नंद धावत आले. कृष्ण मेला, आता काही कृष्ण आपल्याला दिसणार नाही. आणि बराच वेळ कृष्ण त्या सरोवराच्या पाण्याखाली होता, लढत होता. इतक्यात तो वरती आला. वरती आल्यानंतर दोन गोष्टी करत होता. कालियाचे अनेक फड दाखवतात, पण 5 फणा होते त्याला. 5 फणा म्हणजे आपले शब्द स्पर्श रूप रसगंध, डोळे नाक कान जीभ त्वचा, आपलं जे सगळं जे आहे ना 5 5 5 असे खूप आहेत गोष्टी, त्याचं प्रतिनिधी आहे. तुम्हाला 5 इंद्रियांवर विजय मिळवायचा ना, कृष्णाला शरण जा. तो त्या 5ही फळांवर नाचत होता. संभवामी युगयुगमधलं ते नृत्य बघा, काय ती मुलगी छान नाचत होती. 5 फळा होत्या आणि मागे असं टेबलसारखं काही केलं, त्याच्यावरती सुंदर नाचत होते. नेहमी साप पकडणारे शेपूट धरतात, कृष्णाने शेपूट हातात धरलेला आहे. नाचताना कमरेला असलेली बासरी काढून बासरी वाजवतोय. हे कशाचं प्रतीक आहे? प्रपंच करताना कृष्णासारखे राहा. महाराज म्हणतात वासनेच्या माथ्यावर नाचा, प्रारब्धाच्या माथ्यावर नाचा, नाम घेत नाचा. सोपं आहे. नामच तुम्ही घेतला नाही ना तर प्रारब्ध तुमच्या छातीवर नाचणार आहे. जे आपण करतो वी अलाऊ दॅट, त्याच्या माथ्यावर नाचा ना. हे 5 आहेत. म्हणजे एक आहे आपण म्हणतो शब्द स्पर्श नको, हे खायला आवडतं ते खायला आवडतं, या सगळ्या फणा आहेत. त्याच्यावर कृष्ण नृत्य करतो. तो कालियाला मारत नाही, लक्षात ठेवा. इतक्या असुरांना त्याने मारलं. मग अशी अघासुर हा अजगरच होता, कालियाला का नाही मारलं? 2 कारणं. तो म्हणाला मला कळलं की तुझ्या श्वासातूनच विष बाहेर पडतं आहे, म्हणजे एक त्या विषाचं अमृत केलं पाहिजे. तर माझी दुसरी अडचण आहे, ज्याचा स्पर्श माझ्या पायाला होतो त्याला मी काही कुणीही मारू शकत नाही. आणि मी तर नाचतोय, माझे तुझा स्पर्श सोड, मी माझ्या पायाचा स्पर्श तुला केलेला आहे, मी नाही तुला मारू शकत. रामकृष्ण एक फार छान गोष्ट सांगायची. म्हणाले जे संसाराचं मायाजाल आहे ना, हा कोळी आहे कोणीतरी. कधी देवाला कोळी म्हणतात, माळी म्हणतात, हे सगळं आहे. तर कोळी काय करतो, जाळं टाकतो, आणि जो मोठा कुशल कोळी आहे तो लांबवर जाळं टाकतो, आणि काही वेळांचे जाळं ओढतो. दूरदूरचे मासे त्या जाळात अडकतात, पण कोळ्याच्या पायाकडे जे मासे असतात ते जाळ्यात कुठे येतात? जाळं ओढताना तिथपर्यंत नाही आहे. कबीर सांगतो की दोन्ही पाती एक स्थिर पात आहे, दाते आपण म्हणतो ना जातं, आणि वरचं पातं फिरतं आहे. ते जरा असं उतरत असतं आणि प्रत्येक जाणेतात पीठ पडतं, पण मधला जो खुंटा असतो ज्याच्या भोवती फिरतं त्याच्या भोवती जे दाणे असतात त्याचं पीठ होत नाही. म्हणून तुम्ही मध्ये राहा, बाजूने फिरू नका. त्याला प्रपंच म्हणतात. मध्ये राहणं त्याला उपासना म्हणतात. म्हणजे माझं केंद्र काय आहे, माझी शक्ती कुठे आहे? तर माझी शक्ती बुद्धीत आहे. ध्यानमध्ये धी म्हणजे बुद्धी आहे, बुद्धी स्थिर करायची आहे. ध्यान म्हणजे महाराजांकडे एक जण तरुण गेला, हे महाराजांचे प्रसंग फार छान आहेत. तर तरुण म्हणतो किती गोष्टी केल्या, ध्यान लागत नाही.
पहिल्यांदा तुम्ही सांगितलं इथून गेल्यानंतर अंघोळ कर, केली. त्याच्यानंतर पूजा कर, केली. बरेच दिवस ध्यान जमत नाही, लग्न कर, केलं. तुम्ही सांगितलेलं सगळं केलं. तुम्ही ध्यान कर म्हणून सांगतात ते जमत नाही. काय करू म्हणजे ध्यान लागेल. महाराज म्हणाले, वेड्या, सगळं करणं थांबव म्हणजे ध्यान. ध्यानाचे म्हणून हे प्राणायाम वगैरे म्हणून ध्यान आहे का? सगळं करणं हे काय सांगतोस, हे कर, ते कर, ते कर. ध्यानाला सगळं करणं थांबवलं पाहिजे. ध्यान करायचं नसतं, ध्यान लागायचं असतं. हे लक्षात घ्या. हे तिथे त्यांनी सांगितलं. कृष्णाने आपल्या चरित्रात या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. कालियाला सांगितलं, तुझा प्रश्न मी सोडवतो. गरुड माझं वाहन आहे. मी गरुडाला आज्ञा करतो की तू रमणक द्वीपात, द्वीप म्हणजे बेट, रमणक नावाचं बेट, आयलंड, परत जा. तिथल्या सरोवरात तू राहा. गरुड तुम्हाला कधी त्रास देणार नाही. पण ही यमुना नदी आहे, इथे विषारी झालेलं पाणी वाहत खाली जातं. सगळेजण त्या विषामुळे त्रस्त झालेले आहेत. तो निघून जा. कालिया निघून जातो. म्हणून कालिया दमन, कालिया मर्दन, कालिया हनन केलेलं नाही. कालियाला मारलेलं नाही आहे. नंतर दोनदा आग लागते, लक्षात ठेवा. गोकुळात अशी अचानक कशी आग लागली? ते निरनिराळे असुर असतात, आगीच्या रूपात येतात. एकदा कृष्ण म्हणतो, अरे पाणी आपल्याकडे आहेत ना, जरा विझवून टाकूया आग. कृष्णाची शक्ती आहे, ते आग विझते. दुसऱ्यांदा कृष्णाच्या दिशेनेच आग सोडतो तो. कृष्ण तोंड उघडतो, सगळी आग आत घेतो. त्याला अग्निप्राशन म्हणलेलं आहे. सगळं गिळून टाकतो. हे कंसाचे सगळेच्या सगळे प्रयोग फसलेले आहेत. त्याच्यानंतर एक प्रसंग आहे, तुम्हाला सांगितलं ब्रह्मदेवांचं गुरं चोरणं आहे ना, ते अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. उखळी बंधन आपण बघितलं. बारके बारके प्रसंग कृष्णाच्या जीवनात इतके आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग, जो प्रसंग म्हणून पूर्वार्ध संपतो. कृष्णाचे एकंदर ते हा जो भागवत आहे त्याचे 12 स्कंद आहेत. स्कंद म्हणजे काय? परवा मी तुम्हाला फक्त एक मुद्दा सांगितला होता, स्पष्ट करायला विसरलो. आपले जे 3 खंड आहेत महत्त्वाचे, 3 मोठे ग्रंथ आहेत. एक आहे महाभारत, एक आहे भागवत आणि एक आहे रामायण. रामायण रामायण आधीचा ग्रंथ आहे, महाभारत मधला ग्रंथ आहे आणि भागवत शेवटचा ग्रंथ आहे. याला प्रस्थानत्रयी म्हणतात. म्हणजे मला आता काशीकडे जायचं आहे, मी काशीकडे प्रस्थान ठेवतो. मला मुक्त व्हायचं आहे, मुक्तीकडे प्रस्थान ठेवतो. हे 3 ग्रंथ उपयोगी पडतात. पण हे बुद्धिमानांसाठी आहेत, भागवत सामान्यांसाठी आहे. जरा विचार करतात त्यांच्यासाठी गीता आहे, उपनिषद. आणि ब्रह्मसूत्र सगळ्यात अवघड आहे, ज्ञानी लोकांसाठी आहे. प्रत्येक संतांनी लिहिले. दासबोध लिहिला, आत्माराम लिहिला, मनाचे श्लोक लिहिले. मनाचे श्लोक सगळ्यांसाठी, आत्माराम विद्वानांसाठी, दासबोध सामान्यांसाठी. ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीनंतर त्यांनी हे अमृतानुभव लिहिला. किती अवघड आहे तो. आणि तिसरं चांगदेव 65 अवघड आहे, पण त्यांनी हरिपाठ लिहिला. हरिपाठ सामान्यांसाठी, ज्ञानेश्वरी सगळ्यांसाठी. हरिपाठ म्हणजे त्यांना काही कळत नाही. वारकरीसुद्धा हरिपाठ हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणून जात असतात. ज्ञानेश्वरी सगळ्यांसाठी, पण अमृतानुभव हा विद्वानांसाठी आहे. समजून घेतला पाहिजे. मग हे का सोय केली? समाजात 3 प्रकारचे घटक असतात. एक अगदी विचार न करणारे असतात, एक अतिविचार करणारे असतात आणि दुसरे मध्यम वर्ग असतो मध्ये, योग्य तेवढाच विचार करतो आणि पुढे जातो. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता रासलीला हा जो प्रसंग आहे त्याच्या आजूबाजूला आणखीन 1-2 प्रसंग येतील. रास हा शब्द आपण मराठीत किंवा कोकणी ढीग या अर्थी वापरतो, धान्याचे रास. पण संस्कृतमध्ये रस या शब्दाचं अनेक वचन रास आहे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. रासलीला त्याच्यात सगळे रस आहेत. किती रस आहेत? 9 रस सांगितले जातात. मुख्य म्हणजे आपण म्हणतो तो शांत रस आहे, हा वीर रस आहे, हा किती आपण म्हणतो ना केळस येण्यासारखा बीभत्स रस आहे, अरे हा शृंगार रस आहे. निरनिराळ्या प्रकारचे रस आहेत, 9 रस आहेत. आता लोक म्हणतात भक्ती हा 10वा रस आहे. भक्तीत सगळे रस येऊन जातात. ते रस रासलीलेत आलेले आहेत. आणखीन एक शब्द सांगतो. नार म्हणल्यानंतर मराठीत स्त्री वाटते, पण नर एक आणि नार अनेक वचन आहे. नार म्हणजे सगळी मानवजात, रास म्हणजे सगळे रस. आता गोपींच्या दृष्टीनं ती क्रीडा आहे, कृष्णाच्या दृष्टीनं ती लीला आहे. क्रीडा खेळायची असते. मला क्रीडा खेळावी लागते. नाही म्हणलं तरी मला आवडतं खेळताना, पण मी दमतो. लीला सहज होत असते. सूर्याला सांगितलं अरे तुझे किरण आवरून घेतो, म्हणतो अरे किरण म्हणजेच मी आहे. मी म्हणजे किरणांचा समुदाय आहे. आय एम अ बॉल ऑफ फायर. तू छत्री घे, तू घरात बस, मी कसं करू? दॅट इज वे ऑफ माय लाईफ. एक सुंदर उदाहरण देतो, लक्षात ठेवा. प्रचंड गरमी आहे.
एक माणूस रस्त्याने निघालेला आहे, म्हणजे वाळूसारखाच रस्ता आहे. तो म्हणतो आता कुठेही झाड दिसत नाही, प्यायला काही नाही आपल्याकडे, आपण मरणार, तहान भुकेनं मरणार. इतक्यात त्याला दूरवर एक झाड दिसतं. वृक्ष असतो चांगला आणि त्या वृक्षाची पानं वगैरे अशी सावली चांगली असते. तो शांतपणे झोपतो आणि ज्यावेळेला 4 वाजल्यानंतर सावली ऊन कमी व्हायला लागतं त्यावेळेला तो झाडाला साष्टांग नमस्कार घालतो आणि सांगतो काय, तू नसतास तर मी मेलो असतो, सूर्याने मला ठार मारलं असतं. ते झाड हसतं, म्हणाला अरे माझी सावली त्या सूर्यामुळेच आहे ना, अंधारात कुठे मला सावली असते. म्हणजे तुला मारत तो होता तसा तारतही तोच होता सूर्य. सूर्य म्हणतो की उष्णता प्रकाश देणं हा माझा स्वधर्म आहे, मी तो टाळू शकत नाही. तसं सूर्यप्रकाशात सावली देणं हा माझा धर्म आहे. झाड म्हणतं तो मी टाळू शकत नाही. झाडांनी ठरवलं आज नाही सावली द्यायची, द्यायलाच पाहिजे त्याला. निसर्ग हा त्या निसर्ग पद्धतीने जात असतो. ही लीला आहे कोणाची? कृष्णाची. सहज होत असते. म्हणून रासलीला बघण्यापूर्वी आधी काहीतरी बघितलं पाहिजे ना. कृष्ण नृत्य करत होता. आत्तापर्यंत त्याचे नृत्य गोपाळांबरोबर केलेली होती. निरनिराळ्या प्रकारचे नृत्य ते वाजवताना बासरी, पण बासरी त्याची डिव्हाइन फ्ल्यूट म्हणतात ना, दिव्य बासरी होती. त्याचा चर आणि अचर म्हणजे सजीव आणि निर्जीव सगळ्यांवर प्रभाव पडत होता. कृष्णाने बासरी वाजवायला सुरुवात केली की गुरं त्याच्या दिशेने यायचे, हरणं वगैरे त्याच्या दिशेने यायचे, झाडं खाली वाकायचे, यमुना आपल्या गती कमी करायची. हे सगळं वर्णन तुम्हाला वाटेल, पण मी एक अलीकडे घडलेला प्रसंग सांगतो. तुम्हाला माहीत असेल की एक चांगला बासरी वादक, आता ते गेलेत, त्यांचा मुलगा तितकाच चांगली बासरी वाजवतो, हरिप्रसाद चौरासिया. तुम्ही ऐकलं असेल त्यांच्या बासरी म्हणजे प्रचंड बासरी. त्यांना कितीतरी बक्षिसं मिळाले. जगातल्या सर्व देशात त्यांनी आपला प्रयोग केला. त्यांना प्रश्न विचारले, त्यांना पद्मभूषण वगैरे मिळालं असेल. बिस्मिल्ला खान सनईवाले, श्यामता प्रसाद तबला, हे कितीतरी हे आहे. हे यांची बासरी म्हणजे अप्रतिम. तुमच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण कुठला की ज्यावेळेला आपण धन्य झालो असं तुम्हाला वाटलं? ते म्हणाले पहाटेपासून मी मग हा बक्षीस, ते माझ्याकडे बघा बक्षिसं पडलेली आहेत, कपाटसुद्धा नाही बक्षीस ठेवायला, मला बक्षिसाचं कौतुकच नाही आहे. एकदा मी पहाटेपासून रियाजाला बसलो होतो. मी देहभान हरवलो होतो. किती वाजले तिकडे माझं लक्ष नव्हतं. इतक्या दारावर टकटक झाली आणि माझी समाधी भंगली. मी समाधीत होतो बासरी वाजवताना. टकटक बघितलं तर पोलीस का माझ्याकडे आले. मी इतका चांगला सरळ वागणारा बासरी वाजवणारा कृष्णाचा भक्त, पोलीस का आले? ते म्हणाले तुमची बासरी थांबवा. का? अहो खाली एवढी गायी वगैरे जमलेल्या आहेत की ट्रॅफिक जॅम झालेलं आहे दोन्ही बाजूने. म्हणाले खिडकीतून बघितलं तर खरंच गायी जमल्या होत्या आणि त्या आनंदात होत्या. हे घडतं, चराचरावर बासरीचा पडतो, कुठल्याही वाद्याचा पडतो, फक्त ते वाद्य निरागस, सूर निरागस हो आपण म्हणतो ना, तो निरागसपणे वाजलं. त्याच्यात पाप नाही आहे, त्याच्यात कुठलाही स्वार्थी हेतू नाही आहे, त्याच्यात कुठलाही व्यापार नाही आहे, नफ्याचा विचार नाही आहे, सगळं दुसऱ्यासाठी. ही कृष्णाची बासरी आहे. कृष्ण बासरी वाजायला लागल्यानंतर सगळे लोक अस्वस्थ व्हायचे, पण पुरुष आपापली कामं करायचे. स्त्रियांना ते अवघड जायचं. मग त्याच्यात काही मुली होत्या, काही लग्न न झालेल्या स्त्रिया होत्या, काही लग्न झालेल्या स्त्रिया होत्या. काही जण आपल्या मुलाला दूध पाजतात, वर्णन आहे, आणि दूध पाजत असताना बासरी वाजली की मुलाला खाली ठेवतात आणि निघाल्या त्या बासरीच्या दिशेनं. सगळेजण म्हणाले बघ तुझी बाई वाया गेलेली आहे, तो कृष्ण किती झालं तरी परपुरुष आहे. त्या हसायच्या, तो पुरुष आहे का? 12व्या वर्षाचा तो किशोर आहे, किशोर कृष्ण आहे, जुगल किशोर वगैरे आपण म्हणतो, किशोर आहे. त्याला आपण अरुण शब्द वापरतो, तरुण नाही झालेला तो अरुण आहे, ॲडोलसंट आहे. विचार करा, काय पुरुष लावले तुम्ही या ना, तुम्ही बघा ना. आणि त्यांना ते बरं वाटायचं. कुणीतरी एकदा त्याला म्हणलं की आमच्याबरोबर नृत्य कर की रे. तो माझ्याबरोबर नृत्य करणं सोपं नाही का? तू सांगशील त्याप्रमाणे. नाही, शरीराच्या हालचाली तुम्ही कराल, पण माझं नृत्य दिव्य आहे, माझं नृत्य आत्म्याला स्पर्श करणार आहे, माझं नृत्य आत नेणार आहे. आपण रोज एकदा तो शब्द वापरतो, 11व्या दिशेला नेणार आहे. माझं बाहेरच्या दिशेने नाहीच आहे नृत्य, आतून सगळं. ते म्हणाला आम्हाला शिकव की रे. म्हटलं लक्षात घ्या,
पुढची कोजागिरी आजपासून 11 महिन्यांनी आहे, हे लक्षात घ्या. हे आपण लक्षात घेत नाही. कात्यायनी नावाचं व्रत आहे, उपवास वगैरे करा आणि स्वतःला सांगा. हे किती महत्त्वाचं आहे. स्वतःला सांगा की अजून आता पहिला महिना संपला, अजून 11 महिन्यांनी कृष्ण माझ्याबरोबर नृत्य करणार आहे. दुसरा महिना, अजून 10 महिन्यांनी कृष्णाबरोबर नृत्य करायचं, कृष्णाबरोबर नृत्य करायचं. हे प्रत्येक श्वासाला सांगितल्याप्रमाणे त्यांची एवढी तयारी झाली होती. नृत्याची नाही, मनाची तयारी झाली होती. आतून त्या पूर्णपणे कृष्ण शरण, कृष्ण समर्पण. आणि समर्पण असल्यावर कुठली देहभावना. या जयदेवानी सुद्धा वर्णन केलेलं आहे. त्या कृष्ण आणि राधेला त्यांनी नायिका बनवलं आणि राधेला दोघांच्यातला शृंगार वर्णन केलेलं आहे. शृंगार वर्णन करण्याची त्याची का गाजला, राधा ही व्यक्ती का झाली, या ग्रंथामुळे झाली. नंतर सगळ्यांनीच राधाकृष्ण राधे राधे म्हणायला सुरुवात केली. ठीक आहे, त्यांनी वर्णन कसे, मी तुम्हाला 2च उदाहरण सांगतो. मुद्दामून वाचा, तुम्हाला कदाचित PDF गुगलवर मिळेल सुद्धा. जयदेव कवी आहे, त्याचं गीत गोविंद. त्याच्यात तो काय म्हणायचा, फार बारीक आहे, याच्यात कुठेही अश्लीलता नाही आहे. हे ऐकताना आपल्याला किती बरं वाटतं. काय शृंगार आहे हा. कृष्ण विडा खायचा आणि राधेचे ओठ रंगायचे. किती आहे. राधा कृष्णाला विडा देते आणि ओठ राधेचे रंगते. हां, रात्री ज्या वेळेला ते म्हणतात ना, निरनिराळे कुंज आहेत, लता कुंज, वेलींचे कुंज, त्याच्याखाली दोघंही जण रात्री विश्रांती घ्यायचे, निद्रा करायचे. सकाळी उठले त्यावेळेला एकमेकाकडे बघून हसायचे. कृष्ण तिला म्हणतो, अगं तू पितांबर नेसलेली आहेस. ती म्हणते, पण तुम्ही शालू का नेसलात माझा. कल्पना करा, फार सुंदर शृंगार आहे हा. याच्यात कुठेही अश्लीलता नाही आहे. त्याला काही सुचवायचं नाही जयदेवाला. राधा आणि कृष्ण यांच्यातला दिव्य शृंगार, डिव्हाइन लव्ह, हे त्याला हे दिव्य शब्द कृष्णाबरोबर जोडा. कृष्णाचं नाम घ्या, रामाचं नाम घ्या, महाराजांचं नाम घ्या, सगळं दिव्य होऊन जाईल. रागच येणार नाही तुम्हाला, आनंदात राहाल कुठल्याही परिस्थितीत. मग झालं काय, आली ना ती पौर्णिमा, शरद पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा. कोजागरी पौर्णिमा म्हणजे मोठा चंद्र, भरपूर प्रकाश. आता कुठे रास रंगला गगडे रास रंगला, आपण गाणी म्हणतो, आपण नाच बसवतो, टिकप्री डान्स, हो ना. आपली अडचण आहे, आपला एकच कृष्ण मध्ये उभा असतो, वासरी वाजवत उभा येतो. इकडे प्रत्येक गोपीबरोबर एक कृष्ण नृत्य करतोय. लक्षात घ्या, इथून सगळी गंमत सुरू होते. कारण प्रत्येक गोपीने उपवास केलेला आहे, प्रत्येक गोपींनी स्वतःला सांगितलं मी कृष्णाबरोबर नृत्य करणार आहे. मग वाटून घेणार का कृष्ण. एकदा तबला वाजवायला म्हणून बालभवनमध्ये एक विद्यार्थी, छोटी बालिका गेली. म्हणलं किती तबला शिकलास. मी सोडलं बालभवनमध्ये जाणं, कारण 1 तास वेळ असतो. आम्ही 100 जण तबला शिकायला होतो. मध्ये तबला टन चल पुढे, आयुष्यावर टन करत राहिले. कल्पना करा, पुढे काहीच नाही, कारण 100 मुलं एका तासात टन करूनच पुढे जायला पाहिजे. असं नृत्य त्यांना नको होतं. त्यांना कृष्णाबरोबर नृत्य करायचं होतं. माझा कृष्ण फक्त माझाच, एक्सक्लुझिव्हली माय ओन आपण म्हणतो ना, हेही गंमत लक्षात घ्या. आता नृत्य झालं कुठे, नदीच्या काठी, ओपन एअर, कदंब वृक्षांच्या खाली. आता त्या सावलीला काही मत नाही, पूर्ण चंद्रप्रकाशात. आणि बाजूला गोकुळातले सगळे 400-500. ह्याला तुम्ही व्यभिचार म्हणाल. व्यभिचार म्हणजे दोघांतातला, अंधारातला, लोकांच्या लक्षात न येणारा आणि पूर्णपणे फिजिकल म्हणजे शारीरिक. इथे स्पर्शाचाही संबंध नाही आहे. गंमत बघा. मध्ये नृत्य करायला लागल्यानंतर टिपरी माझ्या हातात 2 असल्या तरी 1 टिपरी माझी, 1 टिपरी तुझी, त्यातून 1, 2 टिपऱ्या दोघांच्या, त्यातून ध्वनी 1 टन. त्यावेळेला खालची टिपरी मी दुसऱ्याला मारेन, पण माझी टिपरी आणि कृष्णाची वरची टिपरी चालू आहे. प्रत्येकाला वाटतं की त्यांना दुसऱ्याबरोबर कृष्ण नाचतोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आपल्याबरोबर कृष्ण नाचतोय, नंतर सहज बाजूला बघते, तिथेही कृष्ण आहे. उजवीकडे बघते कृष्ण आहे, तिकडे बघते, अरे सगळ्यांबरोबर कृष्ण आहे. मग ओरिजिनल कृष्ण कुणाबरोबर नाचतोय. आता इथे त्यांनी स्वतःला फसवलं. माझ्याबरोबर नाचणारा कृष्ण हा खरा आहे, ज्याला आपण हल्ली मास्टर कॉपी म्हणतो, आणि बाकीच्या साध्या कॉपीज आहेत. हे प्रत्येकजण असं वाटतं. आणि टिपरीचा आवाजच थांबतो की सगळेजणी वर बघतात, कृष्णाची टिपरी, कृष्णच कुठे, कृष्ण अंतर्धान पावला, कृष्ण गुप्त झाला.
कारण जोपर्यंत कृष्ण आणि तुम्ही गोपी नृत्य करत होता त्या द्वैतातून एकत्व अद्वैत निर्माण होत होतं. आपण टाळ वाजवतो, टन 2 टाळ असतात, आपण टाळ्या वाजवतो, येतो ना 2 आणि आवाज एक आहे की हो, 2 आणि आवाज एक, टिपऱ्या 2 आहेत, आवाज एक आहे. जोपर्यंत हे अद्वैत तुम्हाला मान्य होतं, तुम्ही त्याचा अनुभव घेत होता, तोपर्यंत कृष्ण होता. माझा कृष्ण खरा, माझा आल्याबरोबर संपला, कृष्ण गुप्त झाला. आता मधला ह्या रास्ता हा जो प्रकार आहे ना तो खूपच छान आहे. कृष्ण रडायला लागल्या, कृष्णाचा विरह. मग एका गुपेला कसा जातो तो बाहेर, मी आतच त्याला ठेवते म्हणून अशी उभी राहिली. जवळ येऊ नका, माझ्या हातात सुदर्शन चक्र आहे, मी कृष्ण आहे. तीच कृष्ण बनली. दुसरी म्हणते माझे केस सरळ होते, आता कुरळे झालेत, कृष्णाच्या कुरळ्या केसांसारखे. तिसरी म्हणते गोवर्धन उचललाय, जवळ येऊ नका. कृष्णाच्या सगळ्या लीला तिथे एनॅक्ट म्हणजे परफॉर्म करायला लागल्या आणि स्वतः कृष्णाची एवढ्या एकरूप आयडेंटिफाय झाल्या की त्यांना दुसरं अस्तित्व, सगळ्याच कृष्ण झाल्या. त्याबरोबर कृष्ण परत आला आणि त्याला महारास म्हणतात, रासलीलेचा उत्तरार्ध. तिथे भागवतकार फार चांगले शब्द वापरतात. कोण होता तो? साक्षात मन्मथ. मन्मथ म्हणजे मदन, सगळ्यात सुंदर पुरुष, सगळ्यात सुंदर देव मदन, रती त्याची पत्नी. हा मन्मथाचाही मन्मथ होता. म्हणजे सगळ्यांना बघितल्यानंतर मदनाकडे आकर्षण वाटतं. इकडे मदनाला कृष्णाकडे बघितल्यानंतर आकर्षण वाटेल इतका तो सुंदर होता. हे पहिलं. आणि कोण होता तो? वेदांत सिद्धांत नृत्यती. कृष्ण कुठे नाचत होता? वेदात जो सिद्धांत आहे, कृष्ण एक असला तरी तो सगळ्यांच्यात पसरलेला आहे. तो त्या टिपरीतही होता, तो त्या कदंब वृक्षात होता, वाहणाऱ्या यमुनेत होता, तिच्या काठावर असलेल्या वाळूत होत्या, प्रत्येकाच्या पायात त्या पदन्यासात होता. पदन्यास म्हणजे फूटस्टेप्स. कृष्ण सगळीचकडे होता. ज्यावेळेला मी आणि तू 2 नाही आहेत तोपर्यंत मी तुझ्याबरोबर नृत्य करत होतो. ज्यावेळेला माझा कृष्ण म्हणजे मी आणि तू निराळा झाला, मी गुप्त झालो. आता तू एक, माझे सगळे कृष्णाचे सगळे उखळीला बांधलेले आहे, जवळ येऊ नका, मी पाडे. सगळी कृष्णाच्या लीला या निमित्ताने भागवतकार रिवाईज करतात. आणि ज्या वेळेला त्या कृष्णाशी पूर्णपणे एकरूप होतात त्यावेळेला कृष्ण रिअपियर्स आणि महारास सुरू होतो, उत्तरार्ध सुरू होतो. आनंदी आनंद सगळीकडे बघत राहतात की हे दिव्य नृत्य, याच्यात कुठेही शरीराचा संबंध नाही. हे मनाच्या पातळीवरचं एकीकरण आहे, म्हणजे अद्वैतीकरण आहे. 2 ही कृष्णाची रासलीला, ही गोकुळात त्रास यायला लागला म्हणून जे बदलले, शेजारीच गेले वृंदावनातली शेवटची लीला आहे. ही रासलीला झाल्यानंतर पुढे आणखीन काही वर्णन नाही. कंस विचार करतो की काही केलं तरी गोकुळातले लोक आनंदात आहेत. इंद्राने वगैरे शिक्षा दिली, कारण त्याला सगळे रिपोर्ट्स मिळतात, भरपूर पाऊस, आणि गोवर्धनच उचलला. आता काय ते मीच बघतो. आपण थांबणार आहोत या प्रसंगी. अक्रूर नावाचा त्याचा मामा काही दूरचा नातेवाईक आहे. अक्रूर हा क्रूर नाही तो नावाप्रमाणे अत्यंत दयाळू आहे, सर्वांची सेवा करणार आहे, सगळ्यांना मदत करणार आहे. अक्रूर, त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे तू जर बोलवणं आलंस तर तू ये. त्याच्यासाठी आपण एक नाटक करूया. इथून आपण उद्या सुरू करणार आहोत. कारण कृष्णाचं मथुरेतलं आगमन, काय आगमन आहे. अलीकडच्या काळात मी तुम्हाला मी बघितलेलं सांगतो आगमन. क्रिकेट जिंकून आले, आगमन आहे, वाजवतात, हार घालतात, वाजवत मिरवणूक नेतात. हे फिजिकल वाटतं मला. रिपब्लिक टीव्हीचा अर्णव हा एकेकाळी आमचा हिरो होता. आणि मी प्रवचनातून सांगायचो आपल्या आयुष्यातला 1 तास अर्णवला द्या, अशाची गरज आहे आज. काय गरजून बोलायचा तो. त्याच्यावर खोटे नाटकांनी ते सगळ्यांनाच एक्सपोज करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री एक्सपोज, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री एक्सपोज. आता ह्याला काहीतरी केलं पाहिजे. खोट्या खटल्यात गुंतवून त्याला नेलं आणि अपराधी आहेत याच्यात टाकला. लढले सगळेजण. तो ज्या वेळेला त्यातून सुटला त्यावेळेला तो त्याच्या प्रेसपर्यंत आला. ती जी प्रोसेशन होती ना, सगळ्यांनी, आम्ही सुद्धा भारावून गेलो होतो. आणि तो आला होता, इन्कलाब जिंदाबाद. तो दिलेर आहे, घाबरणार नाही कोणाला. आणि आल्यानंतर त्या ऑफिसमध्ये इट वॉज ब्रेथ टेकिंग. आम्ही सुद्धा श्वास रोखून धरला होता. तो इथे प्रवेश करतो म्हणजे काय करणार आहे. त्याच्याबरोबर ती न्यूज सादर करणारी सागरिका, अशीच काहीतरी ती. इतका तिला आनंद झाला. तिने त्याला एवढं घट्ट
घट्ट धरलं, त्याच्यात बरोबर हात टिपरी डान्स होता. शरीर नव्हतंच त्या दोघांचं. प्रतिनिधी म्हणून ती म्हणते की कोण परत आलेला आहे? चैतन्य परत आलेला आहे. आमचा अर्णव म्हणजे सागर, समुद्र, तो परत आलेला आहे. आणि नंतर सगळ्यांना एवढा आम्हाला व्यक्तिशः आनंद झाला. आम्ही टी व्हीवर बघत होतो. ही महत्त्वाची आहे ना, ही यात्रा आहे. मथुरेत कृष्ण गेल्यानंतर काय काय करतो कंसाला मारेतोपर्यंत ते सगळं उद्या तिथून आपण सुरुवात करणार आहोत. पण तिथे इकडे नाटक रचलं गेलं. मी धनुर्यज्ञ करणार आहे, धनुष्याचा यज्ञ. त्या धनुर्यज्ञात तुम्ही बघायला, गोकुळात तुम्हाला काय बघायला मिळतं? चांगली दुकानं आहेत का? नाही. पण एक लक्षात ठेवा, कुबडीसुद्धा मथुरेत बघायला मिळते. कारण खळांची, व्यंकटी सांडो, वाकड्या बुद्धीची वगैरे माणसं शहरात असतात. खेड्यातली, आता मी हल्लीच्या खेड्याबद्दल पण पूर्वीचं खेडं बघा, साधी माणसं होती. बाबांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे, कधी वेळ आला तर तुम्हाला सांगेन. खेड्यात काय ते भयंकर तो प्रसंग आहे. आपल्या म्हणाले, महाराजांची परीक्षा कधी घ्यायची? मी एवढी नाम घेतो, नामाची परीक्षा कधी घ्यायची? मी एवढं राम नाम घेतो, रामाची परीक्षा कधी घ्यायची? ठरवलं म्हणाले. विषय वाढेल म्हणून आज सांगत नाही, संधी मिळाल्यानंतर उद्या किंवा परवा तुम्हाला नक्की सांगेन. आपण अशी छोटी छोटी परीक्षा घेतली पाहिजे. मी एवढी उपासना करतो, योग्य दिशेने चाललो आहे का? महाराज तुम्ही सांगा, तुम्ही काहीतरी प्रत्यय द्या. काल इथे मनी भाविता कामना पूर्ण होते. एकाच्या मनात आलं होतं की फेब्रुवारीमध्ये मडगावला भागवत सप्ताह करायचा. ठीक आहे, माझ्यापर्यंत तो विषय आज सकाळी पोचला. तर मी म्हटलं मी बघेन, फेब्रुवारी म्हणजे पुढच्या वर्षीचं कॅलेंडर आहे, मग बघावं लागेल. ते म्हणाले हा विषय मनात घेऊन मी आलो होतो. महाराजांसमोर उभं राहिलं आणि त्यांना सांगितलं प्रत्यय दाखवा, मला असा काहीतरी अनुभव द्या की भागवत सप्ताहाला तुमची संमती आहे. काल आरतीच त्यांना करायला सांगितली ना. हां, चंद्रकांतनी त्यांना का निवडलं? आरती करा तुम्ही. तो म्हणजे हा प्रत्यय, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. ज्यावेळेला मी आरती करत होतो त्यांनी केवढा प्रत्यय दिला. म्हणजे तुझा भाव सच्चा आहे. हे भागवत सप्ताह आता नक्की होईल. तिथे चैतन्यांगड नावाचं केंद्र आहे, तुम्ही मुद्दामून त्याला भेट द्या. यांचं केशवदेव मंदिरात ही जी पोंड्याची मंडळी आहेत त्यांचं केंद्र आहे. तिथे ते भक्तीनं काम करतात, त्यांच्याकडे कार्यक्रम होतात. आणि तुम्हाला सांगतो 40-50 लोक अशाच याला खूप झाले. कारण ते एकत्र येतात. 10,000 लोक आल्यानंतर कोणी लक्ष देत नाही. नुसतं राधे आणि तो तुमच्याकडे कॅमेरा आला की उभं राहायचं. उभं राहायतोपर्यंत त्या लठ्ठ व्हायचा कॅमेरा पुढे निघून गेला, बसा म्हणतात खाली. डिस्ट्रॅक्शन नाही आहे, काय मी डिस्ट्रॅक्शन तुम्हाला सांगतो. म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत अत्यंत आवश्यक आहेत. पण त्या पद्धतीचा हा भागवत सप्ताहच नाही आहे. त्या पद्धतीचा इथलं पावित्र्य हे विचारांचं पावित्र्य आहे. इथला स्वच्छता ही कल्पनांची स्वच्छता आहे. हे आपण महत्त्वाचं मानतोय. म्हणून लक्षात ठेवा, त्यांनी उत्सव तयार केला, धनुर्यज्ञ, यज्ञभूमी, आणि तिथे धनुष्य, आणि धनुष्य राखायला दोघं जण. आणि सांगितलं माझ्या भाच्यानं घेऊन ये रे. काय मामाचं प्रेम, कौस मामा. लक्षात ठेवा. मग अक्रूर आणायला जातो. आता अक्रूर आणायला गेल्यापासून ते मथुरेत येतोपर्यंत काय काय घडतं हे आपण उद्या पाहणार आहोत. कारण तो मोठा भक्तीचा विषय आहे. वंदन कसं करायचं तर अक्रूरासारखं सांगितलं आहे. वंदन, नमस्कार कसा करायचा ते तिथून आपण उद्या सुरुवात करूया. मग कृष्णाचं, आणि मग पुढे आता कृष्णाचा उत्तरार्ध सॉल्व आहे. महाभारतातला जो कृष्ण आहे त्याच्याशी समांतर असे प्रसंग आता घडतील. हा जो भागवतातला प्रसंग आहे कृष्णाच्या जीवनातली 12 वर्ष, पहिली गोकुळ आणि वृंदावन, पूर्णपणे निराळा. याचा भागवतात कुठे महाभारतात संबंधही येत नाही. याच्यासाठी भागवत लिहिला. मग लोक विचारायला लागले काय मग हे कसं घडलं. मग ती गोष्ट सांगतो. हा कोण होता? कंस आधीचा कोण होता, आणि तो एवढा द्वेष का करायला लागला, वगैरे वगैरे या घटना. असा वकरत कर हा भागवत ग्रंथ मोठा झाला. मग असा जो विचार होतो तो सांगतो. या तिन्ही ग्रंथांनी आपण म्हणतो ना, चोखोबाचा एक सुंदर अभंग आहे. चोखा महार होता. मी जातीचा उल्लेख करत नाही, त्यानेच सांगितलं आहे. त्यामुळे कुरूप होता, काळा होता, दिसायला चांगला नव्हता. तो म्हणतो की ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. डोंगा म्हणजे कुरूप. ऊस दिसायला किती घाण, त्याच्यापेक्षा बांबू बरा दिसतो की नाही ऊस. तो डोंगा आहे, रस नव्हे डोंगा. त्याचा रस घ्या ना. रस काय वाकडा आहे, रस काय कुरूप आहे, रस अमृतासारखा आहे. तसं मी चोखा डोंगा पर मन नव्हे डोंगा. नदी डोंगी, नदी अशी वेडी वाकडे जाते, पण नदीचं पाणी घेतल्यानंतर ते वेडं वाकडं असतं. तसं माझे विचार आहेत, तसे माझे भाव आहेत.
काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया ढंगा, काय भुललासी वरलिया सोंगा. सोंग घेऊन सुंदर मेकअप करून नाही का येत निरनिराळे सोंग येते नाही, बाहेरून मी वाईटच आहे. तसे हे तिघं जण म्हणजे 3 ग्रंथ आहेत, दोघं व्यास वाल्मिकी. शेवटचा विचार नीट आहे का, आमचे ग्रंथ म्हणजे ऊस आहे, आमचे ग्रंथ कुरूप असतील, रस तो रस तुम्ही चाका. म्हणून रसग्रहण भागवताचं हा आपला एक प्रयोग आहे. रस आता निरनिराळ्या प्रकारचे रस झाले, उद्यापासून तर आणखीन रस सुरू होतील. रस वाङ्मयातले शांत रस, करुण रस, क्रौर्याचा वीर रस, शौर्य, कितीतरी रस आहेत, ते सगळे इथे आहेत. आणि उद्या ते कृष्ण येतून कंसापर्यंत जातो, त्याच्यात 9 रसांचा व्यवहार आहे. तो श्लोक वाचूनच आपण करूया ना. इथे हाय, ह्याला भय वाटतंय, इकडे ह्याला प्रेम वाटतंय, इकडे ह्याला मित्र वाटतोय, इकडे ह्याला आधार वाटतोय, इकडे ह्याला प्रियकर वाटतंय हिला. अरे निरनिराळ्यांचे डोळे निराळे, दृष्टी निराळी, कृष्ण एकच आहे. कृष्ण लोकांना कसा दिसला तर वाल्मिकी म्हणतात रामायण कांड आहेत तिथे 7 कांड, आणि ऊस असतो तिथे गाठी असतात ना, त्या मधल्याला कांड म्हणतात. मी कांड दिले तुम्हाला 7 कांड, चांगली नाहीत पण गोड आहेत. नंतर पर्व शब्द निवडला महाभारतकारांनी. पर्व म्हणजे मराठीत आम्ही त्याला पेर म्हणतो, पण मराठी जे मध्ये नोड्स असतात ना, नोड्स, एक अशी गाठ परत वरची गाठ, त्या गाठीला पर्व शब्द आहे. तो पर्व व्यासाने निवडला महाभारतासाठी. आणि स्कंध म्हणजे पूर्ण ऊस निवडला भागवतासाठी. भागवताचा स्कंद, महाभारतातलं पर्व आणि रामायणातलं कांड सगळं मिळून ऊस बनतो. तिघांनाही सांगायचं, 3ही ग्रंथात आमची भाषा चांगली नसेल, शब्द चांगले नसतील, पण आम्हाला सांगायचे ते गोड आहे, ते रसमय आहे. रसिक हो, सुरुवातीलाच आत्ता यांनी श्लोक नाही का, रसिक हो मुहुर्मुह परत परत भुवी भावका. तुम्ही भावुक आहात ना, तुम्हाला भावना आहेत ना, तुम्हाला भावनांचा अनुभव घ्यायचा ना, भागवतासारखा ग्रंथ नाही.